हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, सगळ्यांना शुभची सकाळ. चला ह्या का चाललंय आमचे आता भाकरी कालवण्याची तयारी. एक करती इथं गवारीची शेंगा नीट. तो फॅन इथं आणून ठेवलाय. फॅन लागतो मला तिथं हवेला हवा घ्यायला. वरचा फॅन आहे काय तरी पण आहे ना, एक फॅन मी आहे ना, बेड आहे ना, फॅन खाली नाही ना, त्याच्यामुळं ह्यो आणलेला आहे बघा फॅन. ए अपूर्व पळ ग इकडे ये लवकर. इथली बाटली उचल तेवढी. का इथं आपला ठेवला ना कशी जरा झणझणीत हवा लागते ना. होय बराबर का. गाडी गेलाय तुमचं गाडीची पंक्चर काढायला लावले. कसला आहे काय मग खेकडा ह्याच्यात कसा किसाना ते. ठीक आहे झालं का चालू. तिकडे चाललाय स्वयंपाक. भाकरी कालवणाची तयारी. सकाळची भाकरी कालवणी ह्या पुरीकडे असत या. ही कागदाशी टाकल्या. सकाळची ह्या पुरीकडे भाकरी कालवण आणि संध्याकाळचं त्या पुरीकडे भाकरी कालवण. आणि मी अशीच आहे बघा ओपरी. बारीक कर जरा, कमी घे पीठ. किती केवढंस घेतलंय. लय बारकी भाकर नाही बारकी होत. मी अशीच आहे बघा. मी काय स्वयंपाक पाण्याचं एवढं घेत नाही भाऊ बहिणीनं म्हणावं. माझं कसं आहे, माझं दुसरीच काम चालते. स्वयंपाक पाणी कवा तरीच माझ्या मनाला आलं तर असतोय माझा. नाही तर ही टॅवेल बाहेर वळणार टाक. शिवण्या चल लवकर. झंपर शिवल्या सकाळी उठून मी. काय का बाबा दिसतंय का बाबा. काम असतंय भाऊ बहिणीनं माझ्या माग. मी तरी काय अशी असते का बसून सांगा बरं. पुरी आहे तर आता पुरी करत्या स्वयंपाक कराय जोग्या झाल्यात. काय फरक पडतोय लेकरांनी केल्यावर. आईच्या जीवाला लिकी सुख देणार असते ते. शिवण्या ए शिवण्या त्यावेळेला ही बाहेर वाळायला घालायला. काही इथं गठुडी कापून ठेवलेली अजून राहिले शिवायची. काय सांगू तुम्हाला हाय ती बरं. जम्पर एवढी म्हणलं जम्पर शिवायची. परत ती दिवसभर मिरच्या कुठं काय लय कुठं नसतो ना. गोल्डन लाल कलर एक, लाल हिरवा केदर गया, हिरवा कलर मिल गया नहीं मिल गया, मिल गया मिल गया. दोरा भरते म्हणलं की हवं एवढं जम्पर शिवून. लाईटीचं आता काय झालंय, वारं कावदान चालू झालं ना की लाईट राहत नाही भाऊ बहिणीला. त्याच्यामुळं कसं आहे जरा ध्यान देऊन काम इकडं करावं लागते. ती असं आहे बघा. लाईट जाती त्याच्यामुळं. आता पावसा पाण्याचा दिवस चालू झालं भाऊ बहिणीनं. त्याच्यामुळं कसं लाईट टिकत नाही.
आता बघा पीठ बी संपलंय, आता दळावं लागल. मागच दळलं होतं 15 किलो गहू 15 किलो बाजरी दळली होती, राहिलं नाही, संपलं पीठ. आता हो का परत दळावे लागते. तर आता काल काय झालं, लाईटीचा प्रॉब्लेम झाला. लाईटीचा काल जी दुपारी लाईट गेली ती संध्याकाळी घरातलीच लाईट आली, बाकीची गिरणीची ह्याची लाईट काय आलेली नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सांगते, ओ माय गॉड, थांबा, दोरा भरायचा राहिला तुम्हाला बोलण्याच्या नादात. तर मग गिरणीची ह्याची लाईट आली नाही, त्याच्यामुळं दळणं काही दळली नाहीत. आता पहिली लाईट आली की दळणं दळून घ्यावी लागते. तर म्हणलं चला, एकतर काम असतं, दिवसभर कामाच्या नादात व्हिडिओ पण बनवायला होत नाही भाऊ बहिणींनी, तरी बनवते त्यात व्हिडिओ मी. काम बघून आपलं कसं आहे, आता लेकरा बाळांची शाळा बरं, लेकरा बाळांच्या शिक्षणाचा आणि ह्याचा लय खर्च वाढलाय व जबर. शिक्षणाला तर भरपूर, आता पोरीचा आता शिपियाला घेतलंय सिव्हिल इंजिनियर, तुम्हाला तर माहित असेल. सिव्हिल इंजिनियरची साईड घेतली आणि अपूर्वा काय आता 8वीला गेली, शिवण्या गेली 5वीला. मग त्या लेकरांच्या शाळेचा आता त्यांना वह्या आणि 3 मारणाचा लागतंय, शाळेचा खर्च भरपूर आहे. त्याच्यामुळे लय जीवाला असा त्रास घ्यावा लागायला लागलाय बघा कामाचा. शिक्षण म्हणल्यावर त्रास घ्यावा लागतोय भाऊ बहिणींनो, शिक्षणाला खर्च लय भरपूर आहे. ते काय दुवाऱ्याचा झाला इस्कूट सारा बघा. कसं काय झालं काय ना असं. गोंधळात झाला, काढला, लय भरली ना डबी त्याच्यामुळं. तरी पुरी आहेत ना, स्वयंपाक पाणी करते ते घरातली काम, त्याच्यामुळं मोकळ्या मनाने मला इथं काम करायला जमतं भाऊ बहिणींनी. नाही तर लय काय सांगावं तुम्हाला, लय आवड. मोकळ्या मनाने 4 पैसे ज्यादा कमवाय जमते. तर जेवढं आपण काम करल तेवढं पैसे भेटतात ना, जसं काम करल तसं. कमी काम केलं तर कमी, ज्यादा काम केलं तर ज्यादा. आता ही आपली काम म्हणजे अंगावरची काम आहेत ना, जेवढं करल तेवढं पैसे. रोजाने नाही, आता रोजाने मी, तुम्ही तर बघितलं, मी पहिली आहे ना बारकाली लेकरं होती तेव्हा जायची, पिया 6 महिन्याची होती तेव्हापासून मी पण रानातली कामं केल्यात भाऊ बहिणींनी, भरपूर कामं केलेली आहेत. पण आता आहे ना एवढ्या ह्याच्यात मी स्वतःच्या पायावर उभा राहिली, शिलाई मशीनचं काम चालू केलं तेव्हापासून मी बाहेरची कामं सोडून दिल्यात. हो का, जम्पर शिवाय चालू करणार आहे आता. नाही तर तुम्हाला सांगते मस्त केले ती बाहेरची बी कामं, रानातली बारकाली लेकरं घेऊन, लेकरवाळे असताना लय हाल 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 कुत्र्यावानी हाल, काय सांगायचं तुम्हाला. हाय की बरं, जीवनात येऊन सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतोय, तेव्हा ती आपल्या जीवनात ही आहे, काय म्हणायचंय. करा जम्पर शिवते बघा भाऊ बहिणीनं आता, म्हणजे दळणं फिरणं दळायला मोकळी. दळायला गेलं की पांढरी शिपट होती वाईलीच तिकडं, सारे कपडे पांढरी, केस पांढरी. तरी दाजी असल्यावर तुमचं दळतेच त्यात नाही काय, पण दाजी नसल्यावर मलाच बघावं लागतं ते गिरणीचं मसाल्याचं
आला काय ना तुमचं भाजी. आता भाऊ बहिणीनं योगी आव्या गेली बर का. योगी म्हणते बहिणीनं मला हाकलून दिलं. आता तुम्ही सांगा खरंच मी तिला हाकलून दिलं असेल का? हा पण असंच आहे बघा, माझ्या बरं असंच घडतं. काय सांगू तुम्हाला, माझ्या बरं असंच घडतं. तरी पण मी आता एवढ्या ह्याच्यात माणसांपासून लांब राहायचं चालू केलंय. कारण की पावला गणेश ठेस घेतलेली आहे. ती माणूस म्हणतो ना, माणूस ह्याच्यातूनच शिकतो, अनुभवातून. अनुभव पाहिजे, घडायला पाहिजे जीवनात येऊन. अनुभव घडल्याशिवाय माणसाला शिक मिळत नाही. चांगली 7-8 दिवस मजात राहिली आणि खुशाल म्हणते की बहिणीने हाकलून दिलं. आणि तिच्या काय चांगलं तिच्या भल्याचं सांगायला गेलं की म्हणते माझी बदनामी करते. बदनामी केली माझी. म्हणून भलं सांगायचं नाही न वाकडं सांगायचं नाही, तिकडं सांगायचं नाही. त्या लेवल मध्ये राहिले नाही सांगायच्या, त्याच्यामुळं सांगायचंच नाही आता. तिने पप्पा आला ना, वय पिले पप्पा आला ना. गवारीच्या शेंगा नीट झाल्यावर गव्हाचं बाजरीचं दळण नीट करा. नीट कर म्हणजे बाप हाय तवर दळत. मला परत इकडे झंपराची काम असते ती, तिकडच गुतावं लागतं मग मला तासभर. दळून होऊस तर भाऊ बहिणींनो. चला भाऊ बहिणींनो, शिवती झंपर. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय करते सगळ्यांना.